नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा संपूर्ण पेपर घेतलेला आहे. या पेपरमधील हे सर्व प्रश्न पहा. येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? पुणे हे शहर मुळा मुठा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, कृष्णा आणि वेण्णा या 2 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर काय असेल? कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम प्रामुख्याने माहुली या ठिकाणी होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. याचे योग्य उत्तर काय असेल? महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आढळतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? रत्नागिरी हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, मौदा मौदा काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभी मृदा या ठिकाणी प्रामुख्याने आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? दौलताबाद हे ठिकाण सीताफळासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वने कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आढळतात? याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वने कोणत्या ठिकाणी असतील? मराठवाड्यामध्ये असतील, कोकणामध्ये असतील, विदर्भामध्ये असतील. सर्वात जास्त वने कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? विदर्भामध्ये सर्वात जास्त वने आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. लिपिक आणि शिपाई या पदासाठी हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. पुस्तकाचं नाव पहा, मुंबई उच्च न्यायालय. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, म्हणजे 2018 पासून ते 2026 पर्यंत जेवढे या ठिकाणी पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे 3700 प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिपाई आणि लिपिक या पदासाठी हे पुस्तक या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी या पुस्तकाचे लेखन व संकलन केलेलं आहे. हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्या या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, MIDC यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, MIDC यांची स्थापना सन 1962 या वर्षी MIDC यांची स्थापना झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, कराड ते चिपळूण. कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? याचे योग्य उत्तर काय असेल? कराड ते चिपळूण या ठिकाणी कुंभार्ली घाट लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर पंजाबराव देशमुख बघा कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, भारतामध्ये बघा सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. बघा अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वने आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा सर्वांनी सांगायचं आहे. हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? योग्य उत्तर काय असेल? गोवा राज्यामध्ये बघा कार्निवल हा सण साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, कोलाम. बघा कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कोलाम बघा ही आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, राज्य विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा राज्य विधिमंडळाचे विचारले, कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? राज्य विधिमंडळाचं बघा कनिष्ठ सभागृह हे विधानसभेला म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? बघा किती असतील? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले राज्यसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? योग्य उत्तर काय असेल? तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा राज्यसभेचे एकूण 19 या ठिकाणी मतदारसंघ आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, नागरी लोकसंख्येमध्ये बघा नागरी लोकसंख्येमध्ये विचारले महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? बघा परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. नागरी लोकसंख्येमध्ये बघा महाराष्ट्राचा देशामध्ये पहिला क्रमांक लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य कोणतं असेल? बघा पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर राज्य म्हणजे तामिळनाडू हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलाय, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, भारतामध्ये विचारले कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? बघा सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? बघा भारतामध्ये सर्वात जास्त बघा हा पाऊस हा मेघालय या राज्यामध्ये पडत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या बघा संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा सर्वांनी सांगायचंय राष्ट्रपतींचा महाभियोग कलम कोणता असेल? कलम 72 काय आहे? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार. मग कलम 61 बघा या ठिकाणी राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलाय, चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो? बघा आता सर्वांनी सांगायचंय चून खडक हा कोणत्या प्रकारचा खडक असतो? गाळाचा असतो का? आग्नेयजन्य आहे का? स्तरित आहे का? कोणता असतो? चून खडक बघा हा प्रामुख्याने स्तरित खडक या प्रकारचा खडक असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? कलहरी बघा सर्वांनी सांगायचं कलहरी हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 24 बघा काय विचारलं, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो
नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर भरतमुनी यांनी लिहिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली? विनोबा भावे, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? बालहत्या बघा प्रतिबंध गृहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आर्य महिला समाज. आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली होती? पंडिता रमाबाई. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील गडचिरोली. बघा जिल्हा महाराष्ट्रामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात. विदर्भामध्ये विचारले कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? विदर्भामध्ये कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? बघा पानझडी वने असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विधवा विहोत्तेजक मंडळ. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विधवा विहोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांनी सांगायचं आहे. योग्य उत्तर काय असेल? विधवा विहोत्तेजक मंडळ बघा यांची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही? तामिळनाडूला समुद्रकिनारा आहे, केरळला पण आहे, गोव्याला पण आहे, मध्य प्रदेश राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती? तर सुभाषचंद्र बोस यांनी पहा फॉरवर्ड ब्लॉकची त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. हाडाच्या निकोपवाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? हाडाच्या निकोपवाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हाडाच्या निकोपवाढीसाठी बघा ड जीवनसत्व बघा महत्त्वाचे असते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही आहे. ड जीवनसत्व बघा हे हाडाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं जीवनसत्व असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणाचा होता? पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, इरावती कर्वे, डॉक्टर आनंदीबाई जोशी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? स्त्री धर्मनीती बघा हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांचा ग्रंथ होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? खेडा सत्याग्रह बघा सन 1918 या वर्षी खेडा सत्याग्रह झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिली? बघा आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोरांनी लिहिली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. हैदराबाद बघा हे शहर मुसी नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जिल्हा न्यायालय. जिल्हा न्यायालय यांच्या बघा संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 233. कलम 233 बघा हे जिल्हा न्यायालय यांच्या बघा संबंधीचं कलम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सर्वोच्च न्यायालय. बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सर्वोच्च न्यायालयामधील बघा न्यायाधीश नेमणूक आहे राष्ट्रपती करत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पंचमढी. पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अंकलेश्वर. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे?
आसाम, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6,000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे बघा. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यांना कोणाला बघा ही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.